सर्वांना सप्रेम जय भीम. RK भटकर यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा व शेअर करायला विसरू नका. जय भीम. एक सोनेरी पहाट आहे आणि ही सोनेरी पहाट सातत्याने 1916 तर 1956 कारण 1916ला बाबासाहेबांनी पहिल्यांदा अमेरिकेमध्ये मानववंशशास्त्र परिषदेमध्ये एक निबंध लिहिला होता आणि त्या निबंधापासून बाबासाहेबांनी कास्ट अॅनालिसिस ऑफ कास्ट आणि त्या अॅनालिसिस कास्ट पासून तर भारतीय संविधानापर्यंत असलेला जातीयंताचा आणि जाती निर्मूलनाचा, समतेचा आणि समानतेचा जो लढा उभा केलाय त्या सगळ्यामध्ये जर आपण शोधलं तर काय सापडतं आपल्याला? समर्पिता रमाईच्या त्यागाचं आणि तिच्या डेडिकेशनचं एक बीज आपल्याला मिळतं. मगाशी बोलत असताना काय म्हटल्या की थॉट्स ऑन पाकिस्तान रमाईला का समर्पित करतात? का म्हणून समर्पित केलं असतं? का म्हणून? बाबासाहेबांच्या प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर जे समर्पण असतं त्या समर्पणाला एक व्हॅल्युएशन आहे. निव्वळ टाकायचं म्हणून टाकलं नाही. प्रोटोकॉल पूर्ण करायचे पुस्तकाच्या पहिल्या पानामध्ये अर्पण पत्रिका असते, छापायची म्हणून छापायची असं नाही. थॉट्स ऑन पाकिस्तानलाच का? कारण देशाची फाळणी होणं म्हणजे संसार विस्कटणं आणि बाबासाहेबांच्या आयुष्यातून रमाईचं जाणं म्हणजे बाबासाहेबांच्या आयुष्यातून विस्कटणं. एवढं ते म्हणून आपल्याला ते समजून घ्यावं. आजच्या खेळाला जी परिस्थिती आहे की बाबासाहेबांनी अथक परिश्रमाने, अथक संघर्षाने, बाबासाहेबांच्या आपण संपूर्ण आयुष्याकडे पाहिलं तर संघर्षाला प्रत्येक क्षणी सामोरे जाणारा आमचा बाप होता. पण या संघर्षातही प्रत्येक क्षणी काळजी कुणाची होती? तर तुमची, आमची. आणि या क्षणाला आज काय होतंय? आज आम्ही आमच्या अवतीभोवती जे काही घडतंय त्याला खऱ्या अर्थानं उत्तर देऊ शकतोय का? देतोय का? ते देणं आम्ही गरजेचं समजतोय का? याचा विचार आम्हाला करावा लागणार आहे. कारण कुठलीही क्रांती ही तिच्या वैचारिक अधिष्ठानावर उभी असते. नागपूरमध्ये असलेल्या चड्डीवाल्यांकडे स्वतःचा आयडिओलॉजिकल बेस म्हणून काहीच नाहीये. सगळं उसणं आहे. याला चोर, त्याला घर, याचं कुठून तरी काय, सगळी पाकिट मार्ग आहे RSS बजरंग दल हिंदू परिषदेची. आणि ही सगळीच्या सगळी आमच्या आज जीवावर येऊन बसते, राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या. त्यावेळी आम्ही अधिक वेगाने पुढे गेलं पाहिजे. अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी आमच्याकडे इतकं काही आहे. 22 पुस्तकं, 358 भाषणं, 1322 पत्र, 600 आर्टिकल्स, जनता मुकनाने बहिष्कृत भारत, एवढं मटेरियल आहे. 22 खंडांच्या पलीकडे देखील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पण हे 22 खंड जर आपण घेऊन बसलो आणि बाबासाहेबांचा विचार आपण खऱ्या अर्थाने घेऊन बसलो तर आपल्याला जी क्रांती बाबासाहेबांना अपेक्षित होती ती क्रांती खऱ्या अर्थाने घडणार आहे. पण ही क्रांती करण्यासाठीची जबाबदारी घेणार कोण आहे? शिवाजी जन्माला आला पाहिजे तो शेजारचा रोज उठून कोण भांडण करेल? अशी आमची मानसिकता झाली. आम्हाला हा विचार करावा लागेल की बाबासाहेबांना अपेक्षित असलेली संविधान म्हणजे भारताची क्रांती. आम्ही जर भारतीय संविधानाकडे पाहिलं तर भारतीय संविधानामध्ये असलेल्या पहिल्याच समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवादी गणराज्य, व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, अखंडता या सगळ्या मूल्यांकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की परमकारुणिक तथागत गौतम बुद्धाने विनयपिटकामध्ये भिक्खू वग्गाला दिलेल्या देशाने तरी हे ऍब्स्ट्रॅक्ट आहे. या अंतरावर उभं हे भारतीय संविधानाचं सगळं घर आहे. पण या भारतीय संविधानामध्ये असलेल्या ज्या बेसिक गोष्टी, ज्या खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या
न्यायपूर्ण, समतापूर्ण, स्वातंत्र्याचा कुठल्याही प्रकारची गदा न येणार, प्रत्येकाला त्याचा हक्क, अधिकार आणि जगण्याचं सुख देणार असं एक राष्ट्र घडवणं यासाठी बाबासाहेबांनी दिलेला तो 395 कलमी. ही 395 कलम म्हणजे कागदावर, ती काळ्या कागदावर, पांढऱ्या कागदावर छापलेली काळी अक्षर नाहीयेत निव्वळ. तो 395 कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा आहे. त्याचा केंद्रबिंदू आहे माणूस, त्याचं मूल्य आहे मानवता, त्याचे उद्दिष्ट आहेत काय तर समता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवादी, ही त्याची उद्दिष्ट आहे. त्यासाठी दिलेली सूत्रमय पद्धती ही सगळीच्या सगळी आपल्याला समजून घेत पुढे जाणे खूप गरजेचे आहे. आणि हे घेऊन जात असताना बाबासाहेबांनी आम्हाला एक कल्चरल विंग दिली. ती म्हणजे काय तर आम्हाला आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक अस्मितेची चेतना पेटवणं आणि त्यातून खऱ्या अर्थानं संविधानमय भारताकडे जाणं यासाठी आम्हाला सगळ्यांना एकमेकांसोबत उभं राहावं लागेल. जगण्याचा प्रत्येकाचा हक्क, अधिकार आपल्याला समजून घ्यावा लागेल आणि तो समजून घेणं हे खऱ्या अर्थानं समर्पिता रमाईला अभिवादन असतं. आज काय परिस्थिती आमच्या अवतीभोवती, तिथे महिला यातल्या किती म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या तरी निवडणुकीच्या काळात यातल्या किती माझ्या भगिनी सक्रिय होत्या पक्षीय राजकारणामध्ये? हातवर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 का 15 जणी होत्या असं आपण बोलतो. 15 जणी का होत्या? तुमच्या माहिती एक विंग आहे राष्ट्रसेविका समिती. या राष्ट्रसेविका समितीचं आता शिबिर चाललंय बरं. तुमच्या माहितीसाठी सांगते, नागपूरमध्ये शिबिर चाललंय. 15 दिवसाचं रेसिडेन्शियल कॅम्प चाललंय. कालच व्हिडिओ पाहिला, बायका काट्या मारायला शिकत. पण आम्ही बौद्धमय भारताकडे जात असताना आम्हाला हिंसात्मक क्रांती करायची. तर बाबासाहेबांनी केलेली धम्मक्रांती हे कुठल्याही प्रकारचा रक्तपात न होता झालेला जगातला ऐतिहासिक धम्मप्रवेश होता. मग आम्हाला आमचं राजकीय सक्रिय होणं का गरजेचं वाटत नाही? राजकीय सक्रिय होणं म्हणजे काय? राजकीय सक्रिय होणं म्हणजे केवळ पक्षीय राजकारण करणं नसतं. राजकारणाच्या एका अंगाचा भाग म्हणजे सांस्कृतिक अंग असतं. तुम्ही कल्चरल विंगच्या जबाबदार आहात. कल्चरल विंग म्हणून आपण आपल्या धम्म बांधवांशी, आपल्या धम्म भगिनींशी संवाद साधून त्यांना कशा पद्धतीने राजकीय सत्ता हस्तगत करणं ही काळाची गरज आहे. कारण राजकीय सत्ता नसतील तर आपल्याकडे निर्णायक सूत्र नसतील. बाबासाहेबांचं एक कोटेशन आहे की जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायचंय. तर शासनकर्ती जमात होण्यासाठी काय काय करायला लागेल, त्याचं टूल्स, त्याची मेथड, त्याची आयडियॉलॉजी हे सगळं आम्हाला बाबासाहेबांनी देऊन ठेवलं. आम्हाला काही नुसतं आणण्याची गरज नाहीये. आम्हाला सगळं देऊन ठेवलं बाबासाहेबांनी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मॅनिफेस्टो, हाऊ डज वर्क इन पॉलिटिकल पार्टी, त्याचा प्रोटोकॉल काय असेल, एका राजकीय पक्षाने कशा पद्धतीने काम करावं, त्याची सूत्र काय असतील, कशा पद्धतीने त्याची कार्यपद्धती असेल, हे सगळं सांगून ठेवलंय. बाबासाहेबांनी त्यांच्या पूर्ण मांडणीमध्ये राजकीय आपली स्वतंत्र एक आयडियॉलॉजी काय आहे, आपण ज्याला बहुजनवाद म्हणतो, तो भारतीय बहुजनवाद आपण म्हणतो. तुम्ही म्हणाल भारतीय बहुजनवाद आणि इतरांचा बहुजनवाद वेगळा का? हो, डाव्यांचा बहुजनवाद वेगळा, आंबेडकरी बहुजनवाद वेगळा. आंबेडकरी बहुजनवादाच्या अंगाने जी आयडियॉलॉजी बाबासाहेबांनी त्यांच्या पूर्ण वैचारिक मांडणीमध्ये देऊन ठेवली, त्या मांडणीला समजून घेत आम्हाला आमच्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतली पाहिजे. मी खास करून का म्हणते माता भगिनींना, कारण सगळ्यात जास्त कनेक्टिव्हिटी नेटवर्क कुठे उभं राहू शकतं, तर ते किचन पासून. संघाचा प्रचार एक आला नाही तर तो हॉलमधल्या माणसांशी नाही बोलत बरं, तो डायरेक्ट किचन मध्ये आहे एकदा आई म्हटलं सगळं घर लागलं. त्या घरातल्या बाईला आई म्हटलं त्या पूर्ण विश्वासात येतो आणि त्याची काही मग सूत्र आणायला सुरुवात होतं. हे आम्हाला पण करावं लागेल. आम्हाला आमची राजकीय सूत्र हलवण्यासाठी आम्हाला आमच्या सामाजिक मतांचं लोकशाहीच्या म्हणजे आपण ज्याला पार्टी पॉलिटिक्स म्हणतो, या पार्टी पॉलिटिक्स मध्ये कन्व्हर्सेशन करण्यासाठी आपल्याला देखील ही सगळी सिस्टीम शिकावी लागेल. ही सिस्टीम शिकणं तेच खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे.
अभिवादनाचे सोहळे, अभिवादनाचे कार्यक्रम यामागे एक भूमिका असते. आणि ही भूमिका काय, तर ज्यांच्यामुळे आम्हाला सन्मान स्वाभिमान मिळाला आहे, आमचा आत्मभान जागा झालाय, त्या आत्मभान जागा करण्यासाठी त्यांनी का म्हणून खस्ता खाल्ल्या. आम्हाला दुसऱ्याच्या दावणीला बांधण्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्यात का. मी बऱ्याचदा बोलत असताना बोलते पण चोर बघायचं की बाबासाहेबांनी एक काम करायला पाहिजे होतं. त्या महाराष्ट्र शासनाने आता गेल्या 2-5 वर्षापूर्वी आमच्या बापाचं घर लंडन मधून विकत घेतलं. त्याची तेवढी लायकी होती. त्या काळात आमच्या बापाने तिथं घर घेऊन ठेवलं. रमाईला आणि 4 आपल्या 5 लेकरांनी बाबासाहेबांनी लंडनला निघून जायला पाहिजे. मी बऱ्याचदा म्हणतो माझ्या मित्रांना की बाबासाहेबांनी मुली तुमची आमची क्यू केली, पण मग त्यांनी जी क्यू केली, त्यांनी ज्या करुणेने, ज्या प्रेरणेने तुमच्या आमच्यासाठी सन्मानाने स्वाभिमानाने जगण्यासाठीची सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी आता कसे परिश्रम केले असेल, तर मग मला सांगा की काय होणार आहे, काय मिळवणार आहे. अवतीभोवती काय होत आहे आपण बघतोय की अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत गेल्या 100 वर्षापूर्वी आलेला RSS 2025ला शताब्दी समारोहाच्या आधी या देशाच्या संविधान बदलण्यापासून तर या देशाची सगळी राजकीय सत्ता हस्तगत करून या देशामध्ये भांडवली सूत्र आणणं आणि ती एका विशिष्ट वर्गाच्या हातात घालणं, अशा पद्धतीची सिस्टीम राबवण्यासाठी MS गोळवलकर नावाचा त्यांचा दुसरा सरसंघचालक होता. या दुसऱ्या सरसंघचालकाने बंच ऑफ थॉट्स नावाचं एक पुस्तक लिहून ठेवलंय. त्याला मराठीत नाव आहे त्याचं विचारतं. या बंच ऑफ थॉट्स मध्ये देऊन ठेवलेली सगळी सिस्टीम, मोनोपॉली आणि सगळी डिझाईन त्यांनी गेल्या 90 वर्षामध्ये रिडिझाईन करून, डेव्हलप करून आता ग्राउंडला ऍप्लिकेबल करून त्यांनी राजकीय सत्ता हस्तगत केलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये त्यांचे मनसुबे तयार आहेत. आपण आत्ताच पाहिलं की धार्मिक आस्थेच्या नावाखाली महाकुंभ नावाचा एक मोठा कार्यक्रम झाला. या महाकुंभ नावाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हिंदू राष्ट्राच्या संविधानाचं लोकार्पण देखील केलं. मग काय होणार आहे, आपण काय करणार आहोत, आपण कशासाठी धडपडतोय, कशासाठी बाबासाहेबांनी खस्ता खाल्ला, कशासाठी क्रांतीबा ज्योतिबा फुले त्या काळात धडपडले. ज्या काळात गंजपेठेमध्ये चालायची चोरी होती त्या ठिकाणी गोविंदा माळ्याचा ज्योतिबा माळी जो महात्मा म्हटला जातो जगभरामध्ये आता, त्यांनी मोठ्या धाडसानं सगळ्यांच्या मुस्काटात भारत क्रांतीज्योती सावित्रीला हाताशी धरत पहिली मुलींची शाळा उघडली. शिक्षणाचं दार उघड केलं नाही तर आपल्या पूर्ण वाङ्मयातून अगदी गुलामगिरी असेल, शेतकऱ्याचा आसूड असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, हंटर कमिशनला लिहिलेलं पत्र असेल, या सगळ्यातून इथल्या व्यवस्थेचं चिलखत फाडून फेकलं. त्याच क्रांतीबा ज्योतिबा फुल्याला बाबासाहेबांनी आपला गुरु म्हटलं आणि त्याच्याच विचाराला आणि बसायला पुढे घेऊन जात खऱ्या अर्थाने इथली सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक अशा पद्धतीची क्रांतीची सूत्र आम्हाला देऊन ठेवली. तर ती पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी कुणाची, ते तुमची, आमची. या सगळ्या मध्ये आमचा रोल आहे. आज परिस्थिती काय आहे, चूल आणि मूल बायकांनी सोडली असं बायका जरी म्हणत असल्या तरी खऱ्या अर्थानं सोडली का, एका विशिष्ट सिस्टीम मध्ये. या बाबतीत तुम्हाला सांगू का, या बाबतीत आहे ना सामाजिक पेट्रियार्की, सोशल पेट्रियार्की खूप हुशार आहे. सामाजिक पितृसत्ता जी आहे ना ती खूप हुशार आहे. ती तुम्हाला रिडिझाईन करून देते प्रत्येक गोष्ट, ती अगदी काढून फेकत नाही. तुम्हाला वागण्याचं त्याच्यासाठी बाबासाहेबांनी 1950 असं करायचं. कारण विहार ही फक्त काही उपासनेची केंद्र नाही आहेत, विहार ही क्रांतीची केंद्र आहे. त्यातून सामाजिक समतेची क्रांती घडण्यासाठीची एकत्रित येण्याची ती जागा आहे. तर त्या ठिकाणी आपण त्या पद्धतीने कसं बाबासाहेबांना अपेक्षित असलेली संविधानमय लोकशाहीची समाज रचना आणि त्या समाज रचनेतून खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीचं प्लॅटफॉर्म कसं उभं करून देऊ शकतो, तसा स्पेस कसा क्रिएट करू शकतो, यावर आपण सगळ्यांनी लक्ष देणं ही काळाची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थाने हेच अभिवादन असते, खऱ्या अर्थानं हीच भावांजली असते, हीच आदरांजली असते त्यांच्या त्यागाचं, त्यांच्या समर्पणाचं. आणि त्यांनी अहोरात्र आपल्या जीवाचं रान करून आपल्याला जो मुक्त श्वास मिळवून दिलाय, तर त्या मुक्त श्वासाचं मूल्य आपल्या उभ्या आयुष्यात थोड्यानं का होईना चुकवण्याची हीच वेळ आहे. या वेळेला आपण सगळे एकत्र येऊया. समर्पिता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आपण तिचं समर्पण, तिचा त्याग आणि तिच्या त्यागातून आणि समर्पणातून बाबासाहेबांच्या उभ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी
आमच्या सगळ्यांसाठी त्यांनी उभं केलेलं हे जे सगळं आमच्या सगळ्यांचं दालन आहे, आमच्या सगळ्यांचा आमच्या मुक्तीचे श्वास आहे, हे सगळे आपण कसे कायम ठेवू शकू आणि पुढच्या पिढ्यांपर्यंतही खऱ्या अर्थानं हा विचार कसा नेऊ शकू. कारण पुढच्या पिढ्यांनाही संघर्षाच्या वाटा अधिक तीव्र होतील, तर त्या संघर्षाच्या वाटा रंजित नव्हता त्या खऱ्या अर्थानं बुद्धाच्या मार्गाने बाबासाहेबांनी आम्हाला आणून सोडले. तर बुद्धाच्या मार्गाने जात खऱ्या अर्थानं त्या वाटा सद्भावनेच्या होतील, विवेकाच्या होतील, एकमेकाच्या सोबतीच्या होतील, समतेच्या होतील आणि एकमेकाला माणूस म्हणून पुढे घेऊन जाणाऱ्या होतील. ही जर आदरांजली आपण त्यागमूर्ती समर्पित रमाईला अर्पित करूया. एवढं बोलून थांबवते. भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करते की त्यांनी या विचारांच्यावर मला माझे विचार मांडण्याची संधी दिली. आपण सर्वांनी माझं तोडकं मोडकं का होईना आपण तासभर माझं भाषण सहज केलं म्हणून सर्वांचे धन्यवाद आणि आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सर्वांना सविनय जय भीम. भगवान गौतम बुद्ध की